प्रशांत कोरटकरनं जुना फोटो व्हायरल करून पोलिसांना गुंगार देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोरटकर विदर्भातच असल्याची माहिती मिळाली. कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या मागावर आहेत. कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं. कोरटकर भाजपच्या एखाद्या ऑफिसमध्ये सापडेल असं संजय राऊत म्हणाले. नागपुरात दंगल घडवणाऱ्या सरकारचेच लोक होते. दंगली भडकवणारे लोक कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला. आमच्या सरकारच्या काळात कधी दंगली झालेल्या नाहीत असं राऊत म्हणाले. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एकाला अटक झाली आहे. नागपूर हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणी एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला पोलिसांनी अटक केली. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खाननं जामिनासाठी अर्ज केला. अर्जावर सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मी निर्दोष असून मला या प्रकरणात राजकीय दबावामुळे फसवण्यात आलंय असा दावा त्यानं अर्जात केलाय. हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 6व्या दिवशी सुद्धा नागपूर शहरातील 9 पोलीस स्टेशन अंतर्गत कर्फ्यू कायम आहे. संचारबंदीमुळे या परिसरातील नागरिकांच्या जीवनावर परिणाम होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दाखल होणार आहेत. नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात आलेत. फडणवीसांनी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बीडमधील मारहाण प्रकरणात सतीश भोसले उर्फ कोक्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या 5 दिवसांच्या कोठडीच्या मागणीनंतर न्यायालयानं 2 दिवसांची कोठडी सुनावली. नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे अनेक बडे राजकीय नेते गोत्यात आलेत. मंत्री माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेनं नोटीस बजावली. यात आमदार दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, खासदार शोभा बच्चाव, आमदार राहुल ढिकले आणि राहुल आहेर यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा झाली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली. संस्थांच्या बैठकांच्या नावे यांचं बरं चाललंय. एकत्र भेटण्यासाठी यांच्या विविध संस्था आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली. पक्ष सोडून गेलेल्यांना आम्ही भेटतच नाही असं राऊत म्हणाले. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. महाडच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सुनील तटकरेंसोबत अंतिम चर्चा केल्यानंतर त्या निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महान नेतृत्व आहे, मात्र फडणवीसांचं सरकार मनोरुग्ण सरकार आहे. संपूर्ण सरकारवर उपचार करण्याची गरज आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. जळगावातील मानराज पार्क मैदानावरती ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. ओबीसी नेते छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यानंतर वेळ न दवडता अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांना सर्वप्रथम मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा घोषित केला. असं असलं तरी अजित पवार यांच्या मनातील लाडके मुख्यमंत्री मात्र विलासराव देशमुखच होते असं त्यांनी सांगितलंय. नवनियुक्त आमदार संजय खोडकेंचं अमरावतीत जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी विदर्भात अजितदादांची राष्ट्रवादी वाढवणार असा विश्वास संजय खोडकेंनी व्यक्त केला. गुढीपाडवा मेळावा आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या बैठकीत मनसेचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. मनसेची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच संघटनात्मक बदललेली रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. गोंदिया शहरात भटक्या कुत्र्यांनी धुडगूस घातला. भटक्या कुत्र्यानं 4.5 वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला. यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून थोडक्यात बचावली आहे. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पिंपरी चिंचवड शहरातील महावीर चौकाकडे जाणारा चिंचवड पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. पूल ढासळत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर खबरदारी म्हणून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र रेल्वे वाहतूक थांबवण्यात येईल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. साईबाबांच्या शिर्डीमध्ये विठुनामाचा गजर घुमलाय. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. राज्यभरातील साहित्यिकांचा वारकरी संमेलनात सहभागी झाले. तळ कोकणातला सर्वात मोठा शिमगा भुईबावडा गावात साजरा होतो. सप्तमीला पालखी नाचवली जाते आणि अवतीभोवती संघासूर नाचतात. या सणामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे. नांदेडमध्ये वादळी वाऱ्याचा तुरळक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालंय. मुखेड, नायगाव, लोहा आणि कंधार तालुक्यातील काही गावात पिकांना फटका बसला.
चांदवडच्या पिंपळगाव धाबळी येथे विवाह सोहळ्यानिमित्तानं काढण्यात आलेल्या वरातीत फटाके वाजवणं चांगलंच महागात पडलंय. फटाक्यांची ठिणगी लागून लागलेल्या आगीमध्ये चाऱ्यासोबतच जवळ उभी असलेली कार सुद्धा जळून खाक झाली. धडगाव तालुक्यातील शेलदा गावात भीषण पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. पाणी टंचाई असल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण भटकावं लागतंय. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची गाऱ्हाणी मांडली. वीकेंडमुळे मुंबईकर मोठ्या संख्येनं शहराबाहेर पडताय. त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवे मंदावलाय. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कासव गतीनं सुरू आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. सांगलीमध्ये मिरची खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. मिरचीची कमी आवक आणि ग्राहकांची वाढलेली मागणी त्यामुळे मिरचीच्या दरात 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसांपासून स्थिर असलेले तुरीचे दर आता वाढू लागलेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीला प्रति क्विंटल 7,600 रुपयांचा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. शेतात मोटर पंप असूनही नियमित वीज पुरवठा होत नसल्यामुळे रब्बी हंगामातील धान पीक करपल्याची परिस्थिती गोंदियाच्या मोहगाव तिल्ली इथे निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील नागरिकांना घरपट्टीवाढीचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्यामुळे घरपट्टीला स्थगिती नको तर कायमची ती रद्द करावी या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीनं पालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला. तमाशा अश्लील नाही, त्यामुळे तमाशाची बदनामी करणं थांबवा अशी मागणी रघुवीर खेडकरांनी केली. तर तमाशा कलावंतांचा सरकारला विसर पडलाय. कलावंतांनी जर तोंड उघडलं तर तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. त्यामुळे सरकारनं शुद्धीवर यावं असा इशारा त्यांनी दिलाय. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. मालमत्ता नोंदी आणि मनुष्यबळ व्यवस्थापन या कामांना तंत्रज्ञानाची जोड दिली गेल्यामुळे विभागीय आयुक्तांनी सीईओच्या कामाचं कौतुक केलं. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदी काठावरील शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना मगरीची तब्बल 32 अंडी आढळली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रंथोत्सव 2025ला आज ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीतील ग्रंथ, साहित्य तसंच मान्यवरांचं औक्षण केलं. त्यानंतर दिंडीला हिरवा झेंडा दाखवत सुरुवात करण्यात आली. तू माझ्याशी का बोलत नाहीस या कारणावरून तिघांनी एका तृतीयपंथीयावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तृतीयपंथीय गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. अहिल्यानगरमध्ये महावितरणसह जलसंपदा विभागानं महापालिकेकडे वसुलीसाठी तगारा लावलाय. नोटीस देऊन सुद्धा वीज बिल भरलं नाही तर कुठलीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा जलसंपदा विभागानं महानगरपालिकेला दिलाय. अहिल्यानगरमध्ये तापमानात वाढ होत असल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय. पुढील काही दिवसांमध्ये तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवरती जाऊन पोहोचलाय. उन्हाचा चटका जास्त असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. कोकणातल्या समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे रत्नागिरीतील हर्णे बंदरातील मासेमारीला ब्रेक लागलाय. हर्णे बंदरातील हजारो बोटी उभ्या असल्यामुळे मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. पुण्याच्या खराडी चंदननगर परिसरात पत्नीसोबतच्या भांडणातनं वडिलांनी 3 वर्षांच्या पोटच्या मुलाला संपवलं. हत्येनंतर वडिलांनी मुलगा हरवल्याचा बनाव केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. लोणावळा, चाकण तसंच मोशीच्या बाजारात कांद्याला अल्प भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतोय. सध्या कांद्याच्या भावात 10 ते 15 रुपये किलोपर्यंत घट झाल्यामुळे कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नोकर भरती संदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली. नोकर भरतीला स्थगिती द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीकडून करण्यात आली आहे. दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थानचा मानाचा वारकरी भूषण पुरस्कार बीडच्या महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांना प्रदान करण्यात आलाय. नाथषष्ठीचा औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
उल्हासनगरमधील संतोषनगर भागातील एका तरुणावर 3 जणांच्या टोळक्यानं हल्ला केला. लोखंडी रॉडनं बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येते. त्यांच्या या अनुपस्थितीचा गांभीर्यानं तपास करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी खासदार निलेश लंकेंनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. मुरबाड वन विभागामार्फत मॅरेथॉन स्पर्धा ठेवून जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील वनाधिकारी, वनपाल, वनकर्मचारी, गार्ड या स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. पाटण शहरामध्ये बिबट्याचा संचार वाढलाय. तहसील कार्यालयासमोरील पाळीव कुत्र्यावरती बिबट्यानं हल्ला करत त्याचा फडशा पडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं अशी मागणी केली जाते. 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे मागील वर्षाच्या तुलनेत 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षांमधील गैरप्रकारांची संख्या घटली आहे. यंदा राज्यभरात 10वीच्या परीक्षेत 89 तर 12वीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारांची नोंद झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला असून तशी तक्रार शेगाव पोलिसात देण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी डिक्कर यांना अटक केली आहे. आंबोली घाटात रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला भरधाव कंटेनरची धडक बसली. या चालक गाडीच्या केबिनमध्ये अडकला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बाहेर काढत रुग्णालयात नेलं. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिंताटोला येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह जंगलामध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. 18 मार्चपासून हा तरुण बेपत्ता होता. त्यामुळे तरुणाच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. बीडच्या माजलगाव येथे जास्त व्याजदराचा आमिष दाखवत आणखी एका अर्बन निधीनं ठेवीदारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानं पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. चाळीसगाव तालुक्यातील रोकडेतांडा इथे 3 एकरातील ज्वारीला डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये ज्वारी जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात मद्यपींकडनं सुरक्षा रक्षकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. अंगावरती पेट्रोल टाकून हॅपी होली म्हणून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यात सुरक्षा रक्षक 60% भाजला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्वारगेट एसटी बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणात बसमधनं आवाज बाहेर येतो की नाही याची पोलिसांनी शास्त्रोक्त पडताळणी केली आहे. शिवशाहीमध्ये अत्याचाराच्या वेळी तरुणीनं आरोपीला प्रतिकार केला होता. मोठ्यानं आरडाओरडा करून मदतीसाठी प्रयत्न केला, मात्र बस वातानुकूलित असल्यामुळे काचा बंद होत्या. त्यामुळे आवाज बाहेर ऐकू आला नाही असं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशातलं पहिलं विद्यापीठ ठरलंय. शैक्षणिक वर्ष 2025-26च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेशासाठी अंतिम मुदत 30 एप्रिल आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 3 महत्त्वाचे अधिकारी नेमण्यात येणार आहेत. अधिकारी नेमण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला अहवाल पाठवण्यात आलाय. पुण्यामध्ये HSRP नंबर प्लेट बसवण्यात पुणेकरांचा अल्प प्रतिसाद बघायला मिळतोय. फक्त पुण्यामध्ये 45,000 वाहनांना HSRP बसवण्यात आले, तर पुण्यामध्ये एकूण 25 लाख जुनी वाहनं आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील पवना धरणात पाण्याची पातळी खालावतीये. पाणीसाठा 50%हून खाली आल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे शहरात आता पाणी बचत आवश्यक असल्याचं दिसतंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरनं विरोधक आणि समर्थकांमध्ये शीतयुद्ध सुरू असताना दुसरीकडे धारावीसह लगतच्या परिसरात क्षयरोगाचा विळखा घट्ट होतोय. क्षयरोगाच्या दृष्टीनं 4 धोकादायक वॉर्ड महापालिकेनं यापूर्वीच निश्चित केलेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1 इंचही जागा अदानी समूहाला देण्यात आलेली नाही आणि दिली सुद्धा जाणार नाही अशी माहिती कॅबिनेट मंत्री आशिष शेलारांनी विधानसभेत दिली. गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्पातील 672 नव्या घरांची लॉटरी 23 मार्चला काढण्याचा घाट म्हाडानं घातलाय. दुसरीकडे मात्र जोपर्यंत या प्रकल्पाला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत घरांची लॉटरी काढू नये या मागणीवर गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था ठाम आहे. हवाई प्रवाशांची संख्या फेब्रुवारीत वार्षिक आधारे 11.04% वाढून 1.40 कोटी इतकी झाली.
नागरी विमान महासंचालनालयाच्या मासिक वाहतूक आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये 2024 मध्ये प्रवाशांची संख्या 1.26 कोटी इतकी होती. देशाचा परकीय चलन साठा 14 मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये $30.5 कोटी वाढून $654.271 अब्ज झाला. त्या आधीच्या आठवड्यात देशाचा परकीय साठा $15.267 अब्ज वाढून $653.966 अब्ज वरती झाला होता. 2024-25 मध्ये भारताचं कोळसा उत्पादन वाढून 1 अब्ज टनांवरती पोहोचलंय. हा कोळसा उत्पादनाचा उच्चांक ठरलाय. 5वी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी कोळसा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. उन्हाळ्यामध्ये गटार आणि नाल्यातील प्रवाह थांबलेला असतो. डास प्रामुख्याने वाहत्या पाण्यामध्ये अंडी घालत नाहीत. साचलेल्या पाण्यामध्ये ते अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यामध्ये डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्प ते प्रत्यक्ष कार्यस्थळादरम्यान वाहतूक करणाऱ्या वाहनातील काँक्रीटचं मिश्रण स्लम टेस्ट दरम्यान रिडिंगच्या अपेक्षेपेक्षा जास्त आढळले. त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ते मिश्रण नाकारत काँक्रीट मिक्सर वाहन माघारी पाठवलं. या प्रकरणी कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेकडून खुलासा मागवून सक्त कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. मुंबई विद्यापीठानं सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड एआयची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय. रोबोटिक प्रणालीसह प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश असलेला एमटेक इन रोबोटिक्स पदव्युत्तर अभ्यासक्रम याच वर्षीपासून सुरू केला जाणार आहे. मागील 2 वर्षांपासून रखडलेला पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारनं प्रसिद्ध केली आहे. 1545 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगानं कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्पातील खराडी ते खडकवासला या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी रचनाकार सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या 98 मराठी शाळांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य विषयक विविध उपक्रम राबवण्यासह काही शाळा दत्तक घेण्याची तयारी सरहद संस्थेनं दर्शवली आहे. या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना प्रस्ताव सादर केलाय. पनवेल महानगरपालिकेनं यंदाच्या सरत्या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय. लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 200 करदात्यांच्या नावाची यादी विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मीरा रोड भाईंदर इथल्या मेट्रो कारशेडच्या पहिल्या टप्प्यातील 1406 बाधित झाडांच्या बदल्यात 8292 झाडं लावण्यासाठी महापालिकेकडे 20,77,00,000 वृक्ष निधी आधीच जमा करावा असं पत्र मीरा भाईंदर महानगरपालिकेनं MMRDAला दिलंय. मिळकत कर वसुलीसाठी नेमलेल्या पथकातील 23 कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ 19% उद्दिष्ट पूर्ण केले. त्यामुळे त्या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांनी दिली. वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चालकासोबत सातत्यानं संवाद ठेवावा. त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात अशा सूचना हिंजवडीतील घातपातानंतर पोलिसांनी वाहतूक कंपन्यांना दिल्या. वसई नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतींवरती कारवाई केल्यानंतर बेघर झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार केलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. पुढच्या 1 महिन्यात या संदर्भात बैठक लावली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे शहराला 2055 मध्ये प्रतिदिन 1230 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून याचा अंदाज घेत पाणीपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या ठाणे शहराला 50 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून त्यासाठी सूर्या धरण, बारवी धरण, औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. केंद्र सरकारच्या भूजल मंडळानं प्रसिद्ध केलेल्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 नुसार राज्यातील 7 जिल्ह्यांमधून नमुना घेतलेल्या ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील या 7 जिल्ह्यांमध्ये पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलं. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन आणि छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यापूर्वी 7 दिवसांआधी त्याची माहिती देणं बंधनकारक आहे असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वीज बिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी काही चुकत नाही, ती भरावीच लागते. त्यामुळे महावितरणच्या अभय योजनेचा लाभ घेत थकबाकी मुक्त होण्याचं आवाहन महावितरणनं केलंय. इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत काहीशा वेळापूर्वीच पार पडल्या. त्यानंतर इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षेपूर्वी सर्व शिक्षकांची प्रशिक्षणं सुरू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचं अध्ययन, अध्यापन आणि परीक्षेसंदर्भात शाळा स्तरावरील सर्व नियोजन कोलमडले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचं काय होणार याची चिंता शिक्षक आणि मुख्याध्यापकांना लागली आहे.